खूप कधी कधी नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, किंवा आजकाल इतकं प्रस्त झालं की वर्षावास 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 उपासकही सांगतात बा वर्षावास असल्यामुळे मला उपवास आहे, मोठ्या अभिमानानं सांगतात. तर गंमत अशी की काही ज्ञान नसताना काही बोलू नये. वर्षावास हा फक्त भिक्षूसाठी आहे. भिक्षूला 227 नियम आहेत आणि भिक्षुणीला त्याच्यापेक्षा जास्त आहेत. 311 नियमाचं पालन भिक्षुणीला जीवनात करावं लागतं. आता याचं अज्ञान आमच्या उपासकात असल्यामुळं कोणी चिवर घेतं भिक्षू आहो म्हणून मिरवायला लागतं. आपल्याजवळून दान नेतो, तो त्याचं घर बांधतो, तिकडे शेती घेतो आणि सगळं बरोबर झालं टामटुमकी दिवस चिवर काढून फेकून देतो. असेही भिक्षू आहेत आणि ते त्याच लोकांकडे जातात ते ज्यांना बनवू शकतात. म्हणून आम्हाला भिक्षू काय करतो, भिक्षूचे नियम काय आहेत हे समजलं पाहिजे. सोबतच उपासकाला सुद्धा समजलं पाहिजे. आता उपासकालाच काही ज्ञान नसेल, पंचशीलच माहीत नाही, अष्टशीलच माहीत नाही, तो काय शिकू शकणार आहे. बुद्धांनी त्या काळात सांगितलं आहे की माझा धम्म या 4 लोकांवर 4 संघ आहेत. कोणते संघ आहेत? 4. भिक्षू, भिक्षुणी, उपासक, उपासिका. आणि हे जर सुज्ञ असतील तर धम्म हा प्रसार होतो त्या धम्माचा, अन्यथा नाही. आज आमची ही अवस्था आहे की आम्हाला आमचं पंचशील काय आहे, कसं पालन करायचं हे समजत नाही. वर्षावासात आमचे सगळे बौद्ध लोक जे आहेत ते म्हणतात की बा वर्षावासात आम्ही उपवास करतो. तर वर्षावास फक्त भिक्षूसाठी आहे. आणि काय आहे तर त्या काळात साधनं नव्हती. आज जे रस्ते आहेत असे रस्ते नव्हते, जायसाठी साधनं नव्हती आणि भिक्षू पायी जायचे. तुम्ही जर डोक्यात विचार केला तर एखाद्या वेळी तुम्ही फार बारीक निरीक्षण करा की बुद्धाच्या पायात चप्पल आहे काय, तुम्हाला दिसणारच नाही. आणि बुद्धाचे उपासक तर फार मोठमोठे राजे होते. म्हणजे बुद्धांनी जर ठरवलं असतं की बा मी रथात फिरेल सोन्याच्या, नक्की फिरू शकले असते. आजचे जे बाबा आहेत आसाराम, गयाराम, फयाराम, हे तर मोठमोठ्या गाड्यात फिरतात ना. बुद्ध फिरू शकले असते, माती नसती लागली पायाला त्याही वेळी. परंतु त्याच्यासाठी त्यांनी संन्यास घेतला नाही. आणि जे सांगितलं आहे तेच त्यांनी त्याचंच विरोध आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन बुद्धाचा हा मला वाटतं फार कमी लोकांना माहीत असेल. म्हणजे मी तुमची परीक्षा घेत नाही, पण कुणी सांगू शकेल का? तुम्ही विद्वान आहात, माहीत आहे मला, तुम्ही वाचलं आहे. तर कोणत्या दिवसाला बुद्धाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात? सांगेल का कोणी? बरोबर आहे. सारनाथला जो पंचवर्गीय भिक्षूंना बुद्धांनी उपदेश दिला पहिला आषाढ पौर्णिमेला, तेच आषाढ पौर्णिमेला मी बोलणार होतो पण मला बोलायची संधी दिली नाही. आणि आमची गंमत अशी होती की जिथं बोललं पाहिजे तिथं बोलल्या जात. तर आषाढ पौर्णिमेला 5 घटना घडल्या. आता कोणत्या घडल्या? तर पहिलं आहे आषाढ पौर्णिमेला महामायेच्या स्वप्नात सुमेध बोधी हे बोधिसत्व गेलेत आणि त्यांनी त्यांना परमिशन मागितली की माई मला तुझ्या गर्भात प्रवेश करायचा आहे. तर त्या काळात बोधिसत्व सुमेध हे हत्तीच्या रूपात होते, हत्तीच्या जन्मात. पांढरा हत्ती महामायेच्या स्वप्नात गेला आणि त्यांनी विनंती केली. तर गर्भधारणा आषाढ पौर्णिमेला झाली महामायेच्या गर्भात. ही पहिली घटना. दुसरी घटना गृहत्याग, सिद्धार्थाचा गृहत्याग. घर सोडलं सिद्धार्थाने आणि परिवारजक झालेत. तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. त्यानंतर भगवान बुद्धाला
पहिलं धम्मचक्र प्रवर्तन हे आषाढ पौर्णिमेलाच झालं. पंचवर्गीय भिक्षूंना बुद्धांनी धम्म समजून सांगितलं. भिक्षू संघाची स्थापना, हे 5 भिक्षू एकत्र आलेत, संघाची स्थापना आषाढ पौर्णिमेलाच झाली. ह्या 5 घटना या आषाढ पौर्णिमेला घडलेल्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत. तर संघात हे ठरलं की बा पावसाचे दिवस आहेत, जाण्याला रस्ता नाही, कुठे कुठे नद्या आळव्या येतात, ते पूर असल्यामुळं ते पार करू शकत नाही, भिक्षूचे हाल व्हायचे. आणि त्याही काळात आजही आपल्याला माहीत नाही भिक्षूला आम्ही काय दिलं पाहिजे, आणि माहीत करून घेण्याचे प्रयत्नही करत नाही. तर भिक्षूला 7 वस्तू दान केल्या पाहिजेत. ते आता कोणत्या मी मुद्दामून सांगत नाही, तुम्ही वाचन केलं पाहिजे. तर त्या 7 वस्तू त्यांना काही मिळायच्या नाही. त्यावेळेस लोकांना कळत नव्हतं. चिवर द्यायचे नाही लोक, एकच चिवर असायचं, ते ओलं व्हायचं पावसात, आणि त्यात ओल्या चिवरमध्ये भिक्षूला राहायला लागायचं आणि ते आजारी पडायचे. जाताना खूप हाल व्हायचे, पोचता येत नव्हतं, काही भिक्षू पुरात वाहून गेलेत. हे सगळं पाहून भगवान बुद्धांनी सांगितलं किंवा भिक्षूंनी आता वर्षा काळात 3 महिने, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा 3 महिने, परंतु कधी कधी 4 महिने कार्तिक पौर्णिमेपर्यंतही चालवतात लोक. हे 3 महिने भिक्षूंनी एकाच ठिकाणी राहायचं, तिथे अभ्यास करायचा. नुसतं राहायचं नाही, अभ्यास करायचा. आणि आपण आत्तापर्यंत काय केलं याचं परीक्षण निरीक्षण करायचं, झालेल्या चुका मान्य करायच्या आणि त्या दुरुस्त करण्याचं संकल्प करायचा. याच्यासाठी वर्षावास भिक्षूंसाठी आहे. आणि दुसरी संधी जी आपल्याला मिळते आहे ते म्हणजे अशा त्यागी भिक्षूची सेवा करण्याची संधी आम्हाला उपलब्ध होते. उपासकांना त्यांना आम्ही दान केलं पाहिजे. या दानात भिक्षू जर जगला तर तो धम्माचा प्रचार प्रसार करेल आणि त्याची वाढ होईल, धम्माची सत्यधर्म लोकांकडे पोहोचेल. यासाठी हा विश्वास केलेला आहे. आणि याच संधीचा फायदा घेऊन उपासकांनी अष्टशील पालन केलं पाहिजे. परंतु उपासकाला जबरदस्ती नाही, ते त्याच्या मनावर अवलंबून आहे. कारण की तुम्ही लोक कामं बिमं करता याचं भान बुद्धाला त्याही काळात होतं. तर मी सांगत होतो की बा वर्षावासात भिक्षूंनी एका ठिकाणी राहून पहिल्यांदा स्वतःला तपासलं पाहिजे, आपल्या चुका काय झाल्या हे निदर्शनात आणलं पाहिजे आणि त्या पुन्हा होणार नाही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे वर्षावासातलं भिक्षूचं काम आहे. आणि संध्याकाळी इतर सामान्य लोकांसाठी धम्म काय आहे हे समजून त्याच्यासाठी प्रवचनं केले पाहिजेत. म्हणजे आपल्याला 2 संधी उपलब्ध होतात. एक म्हणजे दान देण्याची चांगल्या भिक्षूंना, आणि दुसरं म्हणजे धम्मज्ञान घेण्याची. बुद्ध म्हणतात की धम्मज्ञान हे जे आहे हे सगळ्यात मोठं दान आहे. धम्मदान दिनाती, सगळ्यात मोठं जर दान कोणतं असेल तर ते धम्म देण्याचं आहे.